मोठा तप केला होतास तू, पण तप करताना एक नियम विसरलास. संसाराची नाळ पूर्णपणे तोडायची असते. माया, ममता, रक्ताचं नातं हे सगळं राखेत मिसळावं लागतं. आणि तिथे चुकलास तू. तुझ्या पोरीमुळे तू आमच्या जाळ्यात अडकलास. तुझ्या याच पोरीमुळे तुझा अंत होणार. पण त्याचा श्वास माझ्या हातात आहे. मला बाबांना भेटायचंय. एवढं सोपं नाहीये ग. आता तू मला सांग, तू इतके दिवस एवढा शहाणपणा केलास, माझं तोंड धरलंस, गळा दाबलास, मला हंटरनी मारलंस. आता थोडं तरी सहन करावं लागेल ना. मी तुला आता मी जे काय सांगते ते नीट शांतपणे ऐक आणि शांतपणे विचार कर त्याचा. तुझा एक निर्णय आणि तुझ्या बापाचा जीव वाचेल. हे बघ, ही ऑफर मी तुला आधीही दिली होती. तू बाळ जन्माला घालायचा निर्णय घेतला नाहीस तर मी शिवनाथला मारून टाकला. आणि जर का तू तो निर्णय घेतलास तर त्या भिकारड्या माथे फिरूची आणि त्याच्या भिकारड्या मुलीची भेट नक्की होईल. आता नीट शांतपणे विचार कर. तुझ्याकडे खूप वेळ आहे. मी फक्त 3 पर्यंत मोजणार आहे. त्यानंतर तू तुझा निर्णय सांग मला. चालेल? सुरू करू? मला मान्य आहे. मान्य आहे मला. फक्त त्याआधी मला एकदा बाबांना भेटायचं. मीरा, तुझी आणि शिवनाथची भेट नक्की होणार. मीरा, नक्की होणार. फक्त माझी एकच अट आहे. जोपर्यंत तुझं मूल जन्माला येत नाही ना, तोपर्यंत शिवनाथ माझ्या तावडीत राहील. पण तू काळजी करू नकोस. मी त्याला अगदी फुलासारखं जपेन. हा, म्हणजे इथे तुझ्या पोटी तुझं मूल जन्माला येईल आणि तिकडे मी शिवनाथला मोकळं करेन. मार्जरी, मीरा तयार झाली. मी जिंकले. ती पायाशी आली माझ्या. म्हणजे निर्णय झाला. हो, ती बाळ जन्माला घालणार आहे. या भिकारड्या शिवनाथसाठी ती तिच्या आयुष्याची आहुती द्यायला तयार आहे. छान मंजिरी, छान. म्हणजे आता चिर तारुण्य आपल्या उंजळीत येणार. हो, आता आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. कोणीच नाही. वा मंजिरी वा, तू करून दाखवला.
आता एकदा का या भिकारड्या शिवनाचं तोंड त्या मीराला दाखवलं की बस झालं. पण त्याआधी मला माझा आनंद साजरा करायचा आहे. या शिवनातला या चापकानी फोडून काढायचंय मला. शिवनाथ लवकरच सगळं संपेल. आज तुझ्या या देहावर मी मारलेल्या फटक्यांनी माझा विजय कोरला जाईल. तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या मुलीमुळे माझ्या मार्गात अडथळे आले. प्रत्येक पावलावर अडवलंस मला. माझ्या शक्तीला आव्हान दिलंस. खूप सहन केलं मी. खूप सहन केलं. पण आता नाही. आता आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. कोणीच नाही. अनर्थ झाला म्हणजे